वाघनख आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणले आहेत वाघनख. वाघनख मिळवली नाहीत तर वाघनख तात्पुरती आणलेली आहे. वाघनख आणण्याचा जो प्रकार आहे तोही भाड्याने आणले आहेत वाघनख. वाघनख मिळवली नाहीत तर वाघनख तात्पुरती आणलेली आहे. कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे, पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय. मुख्यमंत्री महोदय, त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल. शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे, उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा. हे असंच असेल तर, ते तसंच असेल तर. पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाही आहे. या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता. स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं. आणि म्हणूनच मला विश्वास आहे, आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघनख दिली आहेत. आता कोणाचा कोथळा तर काढायचा नाही आहे, पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे, काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय. मुख्यमंत्री महोदय, त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल, हा मला विश्वास आहे. छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये ज्या काळामध्ये अनेक मोठे राजे, अनेक मोठे राजवाडे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत होते, ज्या काळामध्ये असं वाटायचं की आता मुघलांचं राज्य कधी संपूच शकणार नाही, स्वकीयांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार हे कधी संपणारच नाही, अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने, आई जिजाऊंच्या प्रेरणेने आणि आई जिजाऊंच्या शिकवणीने छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली आणि त्यानंतर 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पौरुष तयार करून त्यांच्या माध्यमातनं रयतेचं राज्य तयार केलं. छत्रपती शिवाजी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी लाज सोडली आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच जाणवलं असेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या त्रिकुटाच्या सरकारने लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना, शिवप्रेमींना बघता यावी, त्याचं दर्शन घेता यावं म्हणून लंडनहून महाराष्ट्रामध्ये आणली आणि कोल्हापूरमध्ये त्या वाघनखांचा प्रदर्शन सोहळा भरवला. मात्र या गोष्टीवर सुद्धा नेहमीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आग ओकण्यात आलेली आहे आणि या लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की यांना महाराष्ट्र धर्माशी काहीही देणं घेणं नाहीये, या लोकांना शिवधर्माशी काहीही देणं घेणं नाहीये, यांना छत्रपती शिवाजी महाराजांशी काही देणं घेणं नाहीये, यांना फक्त आणि फक्त राजकारणच करायचं आहे. आणि म्हणूनच अतिशय बेशरमपणे जयंत पाटील असं बोललेले आहेत की ही वाघनख भाड्याने आणलेली आहेत म्हणून. हे बोलत असताना खरं तर जयंत पाटील यांची जीभ झाडायला पाहिजे होती. आता लक्षात आलं का मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वकीयांसोबत का लढावं लागलं असेल? 800 वर्ष मुघलांनी आपल्यावर राज्य कसं काय केलं असेल? खरं तर जयंत पाटील सारख्यांनी छत्रपती शिवराय या विषयावर बोलूच नये. त्यांनी आणि त्यांच्या सारख्यांनी फक्त त्या स्वयंघोषित जाणत्या राजाबद्दलच बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हा दंडक आहे, हा नियम आहे की काहीही जरी झालं तरीही शिवभक्तांच्या, शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळायचं, हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील अशीच विधानं सतत करायची, त्यांना डिवचायचं, त्यांना खिजवायचं आणि मग त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजायची. मात्र ज्या निर्लज्जपणाने
जयंत पाटील बोलून गेलेले आहेत त्यांना उत्तर देखील तसंच सडेतोड मिळालेलं आहे। देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे बोलले की काही जणांच्या बुद्धीला गंज चढलेला आहे, जयंत पाटील हे देखील त्यातीलच एक। एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी ती वाघनखं नक्कीच वापरावीत आणि जयंत पाटील यांच्यासारख्या ज्यांच्या बुद्धीला गंज चढलेला आहे तो गंज त्या वाघनखांनी खरवडून काढावा। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही निर्लज्जपणाचा कळस आहे। शरद पवार यांना किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रत्येकाला कधीच कुठलीच गोष्ट चांगली झालेली बघवत नाही। जिथे शरद पवार स्वतःच म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणते राजे म्हणण्याची अजिबातच गरज नाही, तिथे त्यांची पिलावळ कसा मान ठेवेल छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या तलवारीचा, त्यांच्या वाघनखांचा आणि त्यांच्या वस्तूंचा, त्यांच्या गड किल्ल्यांचा। मित्रांनो, या भंपक लोकांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा आता शांत अजिबात बसू नका। जयंत पाटील यांनी जे विधान केलेलं आहे ते नक्कीच संतापजनक आहे। यावर तुम्हाला जर काही म्हणायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत बिनधास्तपणे मांडा। अजून जर महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची मोहीम हातात घेतलेली आहे आणि हे काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय, ज्याला तुमच्या मदतीची, सहकार्याची आणि पाठिंब्याची अतिशय गरज आहे। म्हणूनच विनंती आहे की आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।